राजकीय वर्तुळातली एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। कालपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार अशी चर्चा सुरू आहे, त्यांच्या युतीची चर्चा सुरू आहे आणि या संदर्भात शरद पवारांची प्रतिक्रिया मात्र अद्याप समोर आलेली नाहीये। ठाकरे युतीवर बोलण्यास शरद पवारांनी स्पष्ट नकार दिल्याचं दिसतंय। ठाकरेंची युती होणार अशी चर्चा कालपासून जोर धरू लागलेली आहे। राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना घातलेली साथ आणि त्याला उद्धव ठाकरेंनी सुद्धा सकारात्मक दिलेला प्रतिसाद, यामुळे आता ही चर्चा होतीये। दरम्यान याच संदर्भात ज्यावेळेस शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा मात्र त्यांनी बोलण्यास नकार दिलेला आहे। राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांची प्रतिक्रिया आपल्या समोर आलेली आहे। आव्हाड सुद्धा काल म्हणाले की दोघंही एकत्र येत असतील तर चांगलंच आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सकाळ म्हणाले की आम्ही जोडण्याचं नाही। या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी भारत नागणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। भारत, पवारांनी बोलण्यास नकार देण्याचं कारण काय आहे? शरद पवार आज खरं तर पंढरपूरच्या दौऱ्यावरती आहेत आणि कालपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येणार असल्याच्या जोरदार चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे। राजकीय उलथापालथ देखील घडण्याची शक्यता, मात्र या पार्श्वभूमीवर शरद पवारांना विचारलं की उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येत आहेत, त्याच्याबद्दलची आपली प्रतिक्रिया काय, तर त्यावेळी शरद पवारांनी स्पष्टपणे बोलण्यास नकार दिलेला आहे। अनेक वेळा माध्यम प्रतिनिधींनी या संदर्भात शरद पवारांना विचारण्याचा प्रयत्न केला, बोलतं करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी यावरती स्पष्टपणे बोलण्यास नकार दिल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं आहे। जी, धन्यवाद भारत, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर ठाकरेंच्या युती संदर्भात पवारांनी मात्र बोलण्यास नकार दिलेला आहे। त्यांचं हे मौन नक्की काय सूचित करतं हे मात्र अजून समजलेलं नाहीये। ठाकरेंची युती होणार अशा चर्चा कालपासून सुरू झालेल्या आहेत। शरद पवार सध्या पंढरपूरच्या दौऱ्यावर आहेत आणि याच दौऱ्यामध्ये त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर देणं मात्र टाळलेलं आहे।